Chapter number 6 Trigonometry Practice Set 6.2 Example number 2 From the top of lighthouse, an observer looking at a ship makes angle of depression of 60 degree. If the height of the lighthouse is 90 meter, then find how far the ship is from lighthouse, and under root 3 is equal to 1.73. प्रकरण 6 त्रिकोणमिती सराव संच 6.2 मधील दुसरं उदाहरण आपण अभ्यासणार आहोत. उदाहरण आहे, दीपगृहावरून एका जहाजाकडे पाहताना 60 अंश मापाचा अवनत कोन होतो. जर दीपगृहाची उंची 90 मीटर असेल तर ते जहाज दीपगृहापासून किती अंतरावर आहे आणि वर्गमुळात 3 ची किंमत 1.73. According to the given example, we draw the rough figure. Let us consider AB is a lighthouse and from B, C is a ship. We have to find the distance BC and given angle of depression is 60 degree. Here is angle 60 degree. Hence in triangle ABC, angle ACB also 60 degree, because both are parallel line, both are horizontal line, and let us consider AC is a transversal. Hence in triangle ABC, we have to find BC, and we have given AB, that is the height of lighthouse 90 meter. Hence we have to know the ratio, that is opposite side and adjacent side, that is tan ratio. Hence we have take the ratio tan 60 is equal to AB upon BC. दिलेल्या उदाहरणावरून एक आपण कच्ची आकृती या ठिकाणी तयार केली आहे. समजा दीपगृह AB आहे आणि C या जागेवर जहाज आहे. आपल्याला दिलेल्या उदाहरणावरून दीपगृहाची उंची 90 मीटर आहे आणि आपल्याला दीपगृहाच्या पायथ्यापासून ते जहाज किती अंतरावर आहे, म्हणजेच BC ची किंमत आपल्याला काढायची आहे. निरीक्षक हा ए जागेवर आहे आणि या ए जागेवरून तो जहाजेकडे पाहत असताना 60 अंशाचा अवनत कोन होत आहे, आणि म्हणून हा अवनत कोन आणि कोन ACB दोन्ही एकरूप असतील, कारण दोन्ही रेषा ह्या स्थितीत समांतर आहेत, आणि AC ही जर छेदिका असतील तर हे दोन्ही कोन परस्परांचे व्युत्क्रम कोन आहेत, आणि म्हणून त्रिकोण ABC मध्ये कोन ACB बरोबर 60 अंश आणि कोन ABC बरोबर 90 अंश. त्रिकोणामध्ये कोणासमोरील बाजू दिलेले आणि आपल्याला BC काढायचे, म्हणजेच या दोन बाजूंचं गुणोत्तर आहे टॅन, आणि म्हणून आपण टॅन 60 आपण घेतोय. टॅन 60 अंश बरोबर AB छेद BC. AB ची किंमत 90 टाकली, म्हणून टॅन 60 बरोबर 90 छेद BC. तिरकस गुणाकार केला, जागा बदलवल्या, तर BC बरोबर 90 छेद वर्गमुळात 3. छेदस्थानी करणे चिन्ह आहे, आणि म्हणून छेदाचे परिमीकरण करण्यासाठी अंशस्थानी आणि छेदस्थानी वर्गमुळात 3 गुणायचं. म्हणून BC बरोबर 90 गुणिले वर्गमुळात 3
भागिले वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3. छेदस्थानी वर्गमुळात 3चा वर्ग म्हणजेच या ठिकाणी उत्तर असेल 3. म्हणून BC बरोबर 90 भागिले वर्गमुळात 3 भागिले 3. सोपं रूप आपण दिलं, उत्तर आलं BC बरोबर 30 वर्गमुळात 3. म्हणून BC बरोबर 30 गुणिले 1.73 आणि BC बरोबर 51.90 मीटर. अशा पद्धतीने ते जहाज दीपगृहाच्या पायथ्यापासून 51.90 मीटर अंतरावर आहे. एक्झाम्पल नंबर 3. Two buildings are facing each other on a road of width 12 meter. From the top of the first building, which is 10 meter high, the angle of elevation of the top of the second is found to be 60 degree. What is the height of the second building? सराव संच 6.2 मधील तिसरं उदाहरण आपण अभ्यासणार आहोत. उदाहरण आहे 12 मीटर रुंदीच्या रस्त्याच्या दुतर्फा समोरासमोर 2 इमारती आहेत. त्यापैकी एकीची उंची 10 मीटर असून तिच्या छतावरून दुसरीच्या छताकडे पाहिले असता उन्नत कोन 60 अंश मापाचा होतो. तर दुसऱ्या इमारतीची उंची किती? फ्रॉम गिवन फिगर let us consider first building AD is a 10 meter height and top of this building point D there is an angle of elevation 60 degree. Let us consider second building is BC and distance between these two buildings is 12 meter. In this figure we draw the parallel line to the AB from point D and intersect this line to the line BC in point E. दिलेल्या कच्च्या आकृतीवरून या ठिकाणी समजूया एडी ही लहान इमारत आहे की जिची उंची 10 मीटर आहे. या उंचीच्या छताकडून दुसऱ्या इमारतीच्या छताकडे पाहिले असता 60 अंश मापाचा उन्नत कोन होतो आणि म्हणून या ठिकाणी 60 मापाचा आपण कोन केलेला आहे. दुसऱ्या इमारतीची उंची समजूया BC आणि या दोन इमारतीमधील अंतर हे 12 मीटर आहे. या ठिकाणी आपण रचना केली. एबीला समांतर असणारी रेषा बिंदू D मधून आपण काढलेले आणि ती बाजू BCला E मध्ये छेदते. फिगर ABDE is a rectangle. Hence AB is equal to DA and BE is equal to AD. Hence we have write here AD is equal to BA. Substitute the given value, that is AD is equal to 10. Hence BE is equal to also 10. Distance AB is given 12 meter. Hence AB is equal to DE. Substitute the value of AB 12. Hence we find the value of DE is equal to 12. In triangle CDE, we have to find CE because we have to find the BC, height of second building, but we know that B, and hence we have to find in triangle CDE, that is CE, and we know the
side DE 12, hence taking the ratio tan 60. Tan 60 is equal to CE upon DE, that is opposite side upon adjacent side. Tan 60 is equal to CE upon, substitute the value of DE, that is 12, but we know the value of tan 60 is equal to under root 3, hence under root 3 is equal to CE upon 12. Cross multiplication, then we get CE is equal to under root 3 into 12, that is CE is equal to 12 under root 3. या ठिकाणी दिलेल्या कच्च्या आकृतीवरून चौकोन ABED हा आयत आहे आणि आयताचं वैशिष्ट्य आपल्याला माहिती आहे, आयताच्या समोरासमोरील बाजू ह्या समान असतात, म्हणून AD बरोबर BE, परंतु AD ची किंमत आपल्याला माहिती आहे 10 आणि म्हणून BE बरोबर 10. त्याच पद्धतीने AB बरोबर DE, परंतु AB ची किंमत आपल्याला दिलेली आहे 12 आणि म्हणून DE बरोबर 12. त्रिकोण CDE मध्ये आपल्याला CE काढायचे, कारण CE जर आपण काढले तर BE आपण काढलेली आहे, दोघांची बेरीज केली तर आपल्याला BC मिळेल आणि BC मिळाली म्हणजेच आपल्याला दुसऱ्या इमारतीची उंची आपल्याला मिळते आणि म्हणून कोणासमोरील बाजू आपल्याला काढायची आहे आणि कोणालगतचे दिलेले आणि हे दोन्ही गुणोत्तर असतात, दोन्ही बाजूंचं गुणोत्तर असतं टॅन आणि म्हणून टॅन 60 बरोबर कोणासमोरील बाजू भागिले कोणालगतची बाजू, म्हणून CE भागिले DE किंमत आपण टाकतोय टॅन 60 बरोबर CE छेद 12, पण टॅन 60 ची किंमत आपल्याला माहिती आहे वर्गमुळात 3 आणि म्हणून वर्गमुळात 3 बरोबर CE भागिले 12. त्रिकस गुणाकार आपण केला, CE बरोबर वर्गमुळात 3 गुणिले 12 आणि म्हणून उत्तर आपण काढतोय CE बरोबर 12 गुणिले वर्गमुळात. वी हॅव टू फाइंड द BC because BC is the height of second building, but point E lie between B and C, hence BC is equal to BE plus EC. BC is equal to BE, we have already calculate that 10 plus 12 under root 3. Thus we find the height of second building is 10 plus 12 under root 3 मीटर. या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या इमारतीची उंची BC आपल्याला काढायची आणि BC च्या दरम्यान E बिंदू आहे आणि म्हणून BC हा BE अधिक EC आहे. किंमत आपण टाकतोय BC बरोबर 10, BE ची किंमत आणि EC ची किंमत आपण आत्ताच काढलेली 12 वर्गमुळात 3, दोघांची बेरीज आपण केली तर उत्तर येतं आहे आपलं BC बरोबर 10 अधिक 12 गुणिले वर्गमुळात 3 आणि अशा पद्धतीने दुसऱ्या इमारतीची उंची आहे 10 अधिक 12 वर्गमुळात 3 मीटर.